विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला शिकायचं आहे टेस्ट ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम काय असतं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी काय असते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. आत्ता आपण शिकतो आहोत टेस्ट ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याचा अर्थ होतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखण्याच्या टेस्ट. म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे कसं ओळखायचं. तर पहिली टेस्ट आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची. याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचा कॉन्व्हर्ससुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. दोन्ही पेअर्स जे असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगल्सच्या ते सप्लिमेंटरी असतात. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखण्याची मग टेस्ट अशी आहे की एखादा क्वाड्रिलॅटरल असेल की त्याचे अपोजिट अँगलची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर मुलांना लक्षात घ्या, क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगल्सची सम जी असते ती 360 डिग्री असते. त्याच्यापैकी दोन अपोजिट अँगल्सची सम जर 180 असेल तर उरलेल्या दोन अपोजिट अँगल्सची समसुद्धा 180 डिग्री असेल. म्हणजे एखाद्या क्वाड्रिलॅटरलची अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी आहे तर मग दुसरी पेअरसुद्धा सप्लिमेंटरी असते. आणि ही अपोजिट अँगल्सची पेअर सप्लिमेंटरी असणे ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी असते. म्हणून सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखण्याची पहिली टेस्ट अशी आहे, ज्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचा कॉन्व्हर्ससुद्धा म्हटलं जातं, की इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, म्हणजे एकच पेअर, एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर दुसरी पेअर सप्लिमेंटरी असते. इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर लक्षात घ्या एक पेअर सप्लिमेंटरी आहे तर मग दुसरी पेअरसुद्धा सप्लिमेंटरी आहे. पण असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. म्हणून पहिली टेस्ट अशी आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची की इफ म्हणजे जर अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स of a quadrilateral is supplementary, then it is a cyclic quadrilateral. म्हणजे मग या नियमाने जो तुमचा रेक्टँगल असतो, रेक्टँगलचे चारही अँगल्स तुम्हाला माहिती आहे राईट अँगल असतात. हा समजा ABCD आहे, याचे चारही अँगल्स राईट अँगल्स आहेत. याची अपोजिट अँगलची ही पेअर जी आहे A आणि C यांची बेरीज 180 आहे, म्हणजे ही पेअर सप्लिमेंटरी आहे. मग एक पेअर सप्लिमेंटरी असली तरी, एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर दुसरी सप्लिमेंटरी असतेच. म्हणजे हे चारही पॉईंट्स जे आहेत, मग चारही व्हर्टायसेस जे आहेत ते सर्कलवर आहे. म्हणजे तुम्ही असा सर्कल काढू शकता जो याच्या चारही व्हर्टायसेसमधून पास होऊ शकतो. असं एक सर्कल तुम्ही काढू शकता. म्हणजेच हा क्वाड्रिलॅटरल जो आहे, जो रेक्टँगल आहे, तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपल्याला म्हणता येईल. तसं स्क्वेअरचं पण आहे. स्क्वेअरचे चारही अँगल्स तुम्हाला माहिती आहे राईट अँगल्स असतात. हे अपोजिट अँगलची एक पेअर याची सप्लिमेंटरी आहे, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरलसुद्धा सायक्लिक आहे. म्हणजे तुम्ही असा सर्कल काढू शकता की जो याच्या चारही व्हर्टायसेसमधून पास होईल. समजा मी एक क्वाड्रिलॅटरल घेतला आणि तुम्हाला सांगितलं, हा समजा असा एक क्वाड्रिलॅटरल आहे, तुम्हाला सांगितलं हा जो अँगल आहे 100 डिग्रीचा आहे आणि हा अँगल 80 डिग्रीचा आहे. म्हणजे या दोघांची सम झाली 180 डिग्री. म्हणजे हे दोन अँगल्स जे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी आहेत. मग ही दुसरी पेअरसुद्धा सप्लिमेंटरी होते. म्हणजे एक सर्कल असा तुम्ही काढू शकता जो याच्या चारही व्हर्टायसेसमधून पास होईल. म्हणजे हे चारही व्हर्टायसेस कशावर असतील, सर्कलवर असतील.
म्हणजे एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक असतो. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इफ म्हणजे जर अ पेअर म्हणजे एक पेअर, कोणतीही एक पेअर अपोजिट अँगल्सची सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. दुसरी सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची टेस्ट अशी आहे की समजा मी कसं असतं, आता इथे मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यावं लागेल की एक पॉईंट हा नेहमी सर्कलवर असतो. 2 पॉईंट जर तुम्ही घेतले तर या 2 पॉईंटमधून पास होणारा सुद्धा सर्कल तुम्ही काढू शकता. हे 2 पॉईंटसुद्धा सर्कलवर आहेत. तुम्ही एक मागच्या वर्षी तुम्हाला थिअरम होतं की 3 नॉन कोलिनियर पॉईंट ऑलवेज लाय ऑन द सर्कल. 3 नॉन कोलिनियर पॉईंट असतील तर त्यांच्यातून पास होणारा सर्कल तुम्ही काढू शकता. म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉईंट तुम्ही कसेही घेतले तरी त्यांच्यातून जाणारा सर्कल तुम्ही काढू शकता. म्हणजे ते कशावर असतात, सर्कलवर असतात. पण 3पेक्षा जास्त पॉईंट्स म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त, 3पेक्षा जास्त म्हणू आपण. म्हणजे 3 पॉईंट्स हे ऑलवेज पहिला 1 पॉईंट, 2 पॉईंट्स, 3 पॉईंट्स हे नेहमी सर्कलवर असतात. जसे 2 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे ठरवण्याची गरज नसते. 2 पॉईंट नेहमीच कोलिनियर असतात. 1 पॉईंटच्या बाबतीत कोलिनियरिटी आपण डिसाईड करत नाही. 3 पॉईंट्स हे कोलिनियर असूही शकतात आणि कोलिनियर नसूही शकतात. म्हणजे 2 पॉईंट्स आर ऑलवेज कोलिनियर बट मोर दॅन 2 पॉईंट्स जे 3 और मोर पॉईंट्स मे बी कोलिनियर और मे नॉट बी कोलिनियर. तसे एक पॉईंट हा सर्कलवर आहे का हे डिसाईड करण्याची आवश्यकता नसते. 2 पॉईंट्स सर्कलवर असू शकतात. 2 पॉईंटमधून पास होणारा सर्कल तुम्ही काढू शकता. 3 पॉईंट्समधून पास होणारं एक सर्कल आपण काढू शकतो. आपल्याला थिअरम होतं 1 and 1 सर्कल कॅन बी पास थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधून एक सर्कल आपण काढू शकतो. जे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्ससुद्धा सर्कलवर असतातच. आणि जे पॉईंट सर्कलवर असतात त्यांना कॉन्सायक्लिक पॉईंट्स असं म्हटलं जातं. जसं जे एका रेषेत असतात पॉईंट्स त्यांना आपण कोलिनियर म्हणतो. तसे जे पॉईंट्स एका सर्कलवर असतात त्यांना कॉन्सायक्लिक पॉईंट्स असं म्हटलं जातं. मग देर इज नो नेसेसिटी टू डिसाईड वेदर 1 पॉईंट इज कॉन्सायक्लिक ऑर नॉट. 2 पॉईंट्सच्या बाबतीत तसंच आहे. 2 पॉईंट्स ऑलवेज लाय ऑन द सर्कल. Therefore, there is no necessity to decide whether the 2 points are concyclic or not. म्हणजे एकाच सर्कलवर आहेत की नाही. 3 पॉईंट्स जे असतात नॉन कोलिनियर, 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर हे कॉन्सायक्लिक नाही आहे, कारण त्यांच्यातून पास होणारं सर्कल आपण काढू शकत नाही. पण 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स असतील तर त्यांच्यातून पास होणारं एक सर्कल आपण काढू शकतो निश्चितपणे. म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आर ऑलवेज कॉन्सायक्लिक. बट 4 और मोर पॉईंट्स, 4 किंवा 4च्यापेक्षा जास्त पॉईंट्स एकाच सर्कलवर असतील हे जरुरी नाही आहे. जसं आता हे 4ही पॉईंट्स एकाच सर्कलवर आहेत. म्हणजे हे A, B, C आणि D हे एकाच सर्कलवर आहेत म्हणजे कॉन्सायक्लिक आहेत. पण समजा मी एक हा असा पॅरलेलोग्राम काढला. आता पहा हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल नाही आहे, कारण याच्या ह्या 2 अँगल्सची तुम्ही सम केली ती मोर दॅन 180 असेल. म्हणजे हे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी नाही आहे. आणि या दोघांची जर तुम्ही सम केली तर ही लेस दॅन 180 डिग्री असेल. म्हणजे इक्वल टू 180 डिग्री असणार नाही. म्हणजे हे 2 अँगल्ससुद्धा सप्लिमेंटरी नाही आहेत. मग आपण जर मी तुम्हाला सांगितलं या क्वाड्रिलॅटरलच्या याला मी नाव देतो PQRS, याच्या 4ही व्हर्टायसेसमधून जाणारा सर्कल तुम्ही काढा तर तुम्ही काढू शकणार नाही, कारण हे 4ही पॉईंट सर्कलवर नाही आहेत. त्याच्यामुळे याच्या 4ही व्हर्टायसेसमधून पास होणारं सर्कल काढा म्हटलं तर इट इज नॉट पॉसिबल. ते शक्य होणार नाही. म्हणजे हे जे 4 पॉईंट्स आहेत यांच्यातून जाणारं सर्कल केव्हा निघेल, जेव्हा हे 4 पॉईंट्स एका सर्कलवर असतील तरच. जसे हे 4 पॉईंट एका सर्कलवर आहेत यांच्यातून जाणारं सर्कल तुम्ही काढू शकता म्हणजे कॉन्सायक्लिक आहेत. जसे स्क्वेअरचे 4ही व्हर्टायसेस हे कॉन्सायक्लिक असतात, कारण यांच्यातून जाणारं सर्कल तुम्ही काढू शकता. जसा हा क्वाड्रिलॅटरल याच्या अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी आहे म्हणजे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे त्याच्या 4ही व्हर्टायसेसमधून जाणारं सर्कल तुम्ही काढू शकता. तसा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा सायक्लिक नाही आहे, ज्याच्या 4ही व्हर्टायसेसमधून पास होणारं सर्कल तुम्ही काढू शकत नाही. याचा अर्थ होतो हे 4 पॉईंट्स जे आहेत हे सर्कलवर नाही आहेत, म्हणजे हे नॉन कॉन्सायक्लिक पॉईंट्स आहेत. म्हणजे 4 पॉईंट्स मी तुम्हाला दिले आणि ते कॉन्सायक्लिक आहेत का, म्हणजे एकाच सर्कलवर आहेत का, म्हणजे त्या 4ही पॉईंटना बाय ऑर्डर जोडून तयार होणाराच क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे का,
हे आपण ओळखू शकतो, त्यासाठी एक टेस्ट असते. समजा मी तुम्हाला असे 2 पॉईंट्स इकडे दिले आणि हे 2 पॉईंट्स दिले. आता याचं नाव आहे समजा ए, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. हे 4 पॉईंट्स मी दिले तुम्हाला, नॉन कोलिनियर आहेत. आणि तुम्हाला विचारलं हे कोनसायक्लिक आहेत का. हे कोनसायक्लिक आहेत का म्हणजे यांना क्रमशः जर आपण जोडलं, बाय ऑर्डर जोडलं, ए बीला जोडला, बी सीला, सी डीला आणि डी एला, म्हणजे हा चौकोन तयार होईल. प्रश्न असा आहे की हे 4 पॉईंट्स जे आहेत हे कोनसायक्लिक असतील, म्हणजे सर्कलवर असतील, एकाच सर्कलवर असतील, तर यांना जोडून तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे 4ही व्हर्टायसेस एकाच सर्कलवर असतील, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल जो आहे हा सायक्लिक असेल. मग आता प्रश्न असा आहे की हे 4 नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि यांना जोडून तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक आहे का, असा आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर याच्यासाठी एक पद्धत अशी असते की या 4पैकी कोणत्याही 2 पॉईंट्सना जोडणारा समजा मी हा सेगमेंट काढला. समजा हा डी सी सेगमेंट मी काढला. हे ए आणि बी जे आहेत हे डी सीच्या एकाच साईडला आहेत. आता या डी सी सेगमेंटनी ए सी केलेला अँगल, म्हणजे ए पॉईंटशी केलेला अँगल, आणि या डी सी सेगमेंटनी बी पॉईंटशी केलेला अँगल, म्हणजे डी सी सेगमेंटच्या ए आणि बी हे डी सी सेगमेंटच्या एकाच साईडला आहेत आणि या सेगमेंटनी पॉईंट एशी केलेला अँगल म्हणजे डी ए सी आणि या डी सी सेगमेंटनी बी सी केलेला अँगल म्हणजे डी बी सी. जर हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला असलेल्या 2 पॉईंट्सशी केलेले अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर मग हे 4ही पॉईंट्स कोनसायक्लिक असतात, म्हणजे एकाच सर्क्युलर असतात. म्हणजे यांना बाय ऑर्डर जर तुम्ही जोडलं तर यांना जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. म्हणजे पुन्हा पहा, समजा हे 4 पॉईंट्स मी तुम्हाला दिले असे, समजा यांचं नाव आहे पी, क्यू, आर आणि एस. मग तुम्ही हा पी एस सेगमेंट काढला आणि पी एसनी मग पी एसच्या एकाच साईडला क्यू आणि आर पॉईंट आहेत. पी एसनी क्यू पॉईंटशी केलेला अँगल आणि या पी एसनी आर पॉईंटशी, समजा इथे आर येतो, आर पॉईंटशी केलेला अँगल, हे जर कॉन्ग्रुएंट नसतील, हा वेगळा डिग्रीचा आहे, हा वेगळ्या डिग्रीचा आहे, म्हणजे या पी एस सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला 2 पॉईंटशी केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट नसतील तर मग हे 4 पॉईंट कोनसायक्लिक नसतात, म्हणजे हे सर्कलवर नसतात, म्हणजे यांना जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो सायक्लिक नसतो. म्हणजे ही दुसरी टेस्ट आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची, की इफ अ सेगमेंट सबटेंड्स, जर एखादा सेगमेंट सबटेंड करत असेल म्हणजे तयार करत असेल कॉन्ग्रुएंट अँगल्स, जर सेगमेंट सबटेंड करत असेल कॉन्ग्रुएंट अँगल्स ॲट एनी 2 पॉईंट्स on its same side, then the endpoints of the segment and those 2 points are concyclic and a quadrilateral formed by joining these 4 points by order is a cyclic quadrilateral. म्हणजे एखाद्या सेगमेंटनी कॉन्ग्रुएंट अँगल सबटेंड म्हणजे तयार केले असतील ॲट एनी 2 पॉईंट्स, म्हणजे कोणतेही 2 पॉईंट्सची ऑन इट्स सेम साईड. म्हणजे समजा हा डी सी सेगमेंट आहे, डी सी सेगमेंटनी, डी सी सेगमेंटला 2 साईड, एक वरची आणि एक खालची, तर डी सी सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला 2 पॉईंट्सची ॲट एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स,
डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, दोन वेगवेगळ्या पॉईंटची सबटेंड केलेले अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे एखाद्या सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला दोन डिस्टिंक्ट पॉईंटची सबटेंड केलेले अँगल्स म्हणजे तयार केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, तर मग ह्या सेगमेंटचे एंड पॉईंट्स आणि हे दोन पॉईंट्स हे कोनसायक्लिक असतात आणि यांना मग बाय ऑर्डर म्हणजे क्रमाने, या पॉईंट्सना क्रमाने जोडून तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल असतो तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. जसं आता डी सीच्या सेम साईडला ए आणि बी सी सबटेंड केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच मग हे या सेगमेंटचे एंड पॉईंट्स सी आणि डी आणि हे ए आणि बी पॉईंट्स हे चारही पॉईंट कोनसायक्लिक आहेत, म्हणजे एकाच सर्कलवर आहेत, म्हणजे यांच्यातून जाणारा सर्कल निघू शकतो, म्हणजेच हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत, याच्यातून जाणारा सर्कल निघू शकतो, म्हणजे हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत आणि हे सर्कलवर आहेत, म्हणजेच यांना बाय ऑर्डर जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता इथे पहा, इथे पी एस सेगमेंटच्या सेम साईडला क्यू आणि आर पी एस सेगमेंटच्या खालच्या साईडला आहेत, हे सेम साईडला आहेत आणि सेम साईडला या पी एस सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला क्यू आणि आर पॉईंटशी केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट नाही आहे, म्हणजे हे चार पॉईंट्स जे आहेत पी क्यू आर आणि हे कोनसायक्लिक नाही आहेत, म्हणजेच यांच्यातून जाणारं सर्कल निघत नाही, म्हणजेच हे चार पॉईंट्स एकाच सर्कलवर नाही आहेत, म्हणजे यांना जोडून तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक नाही आहे. तर हे अशा पद्धतीने हे दोन टेस्ट आहेत सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या. आणखी एक टेस्ट असते, ती अशी असते की जी मी तुम्हाला एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी शिकवली होती. हा क्वाड्रिलॅटरल आहे, समजा ABCD आणि इथे ई पॉईंट घेतो मी. हा DC अँगल जो आहे हा या क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि तुम्ही शिकले होते सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल हा त्याच्या ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे हा DCE हा जो अँगल आहे हा BAD अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल. मग आता हा क्वाड्रिलॅटरल आहे आणि ह्याचा हा एक्सटेरियर अँगल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं हा एक्सटेरियर अँगल DCE या BAD सोबत कॉन्ग्रुएंट आहे. असं तेव्हाच होते जर हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर, म्हणजे एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू अपोजिट अँगल ऑफ इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. म्हणजे हा एक्सटेरियर अँगल त्याच्या ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. असं तेव्हाच होते जर हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर. म्हणजे मी अशी फिगर तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, तुम्ही याचा अर्थ लक्षात घ्या, ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे जी इथे सॅटिस्फाय होऊन राहिली. म्हणजे हा ABCD जो आहे हा कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ही प्रॉपर्टी आपण वापरत नसतो, या दोन आपण प्रॉपर्टीज वापरतो की एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो, आणि दुसरं एखाद्या सेगमेंटनी त्या सेगमेंटच्या सेम साईडला दोन पॉईंटशी केलेले अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या सेगमेंटचे एंड पॉईंट्स आणि हे दोन पॉईंट्स हे कोनसायक्लिक असतात, म्हणजे एकाच सर्कलवर असतात, म्हणजे यांना जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक असतो. इथे मी आता डिटेल देतो. ही एक तिसरी प्रॉपर्टी आहे, ही आपण वापरत नाही पण मी सांगितली तुम्हाला. तर ह्या प्रॉपर्टीनुसार ह्या दोन फिगर्स मी तुम्हाला दिल्या होत्या. इन फिगर 1 अँगल DAC आणि अँगल DBC हे कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ झाला देअरफॉर, म्हणजेच DC सेगमेंटच्या सेम साईडला A आणि B पॉईंटशी केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A, B, C आणि D हे पॉईंट्स कोनसायक्लिक आहेत. देअरफॉर पॉईंट्स A, B, C and D आर कोनसायक्लिक. याचा अर्थ झाला देअरफॉर मग क्वाड्रिलॅटरल हे जर पॉईंट्स क्रमाने जोडले तर हा ABCD क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक होईल. आता फिगर 2मध्ये पहा, ही जी फिगर 2 आहे ही 1 नंबरची फिगर, ही A फिगर समजा तुमची आणि ही B फिगर. इन फिगर B PQ सेगमेंट आहे, PS सेगमेंट आहे. PS सेगमेंटनी Q पॉईंटशी केलेले अँगल PQS आणि PS सेगमेंटनी Rशी केलेले अँगल PRS हे कॉन्ग्रुएंट नाही आहे. पण यांचे वेगवेगळ्या खुणा आहे, म्हणजे हे कॉन्ग्रुएंट नाही आहेत. याचा अर्थ PS सेगमेंटच्या सेम साईडला दोन पॉईंटशी केलेले अँगल्स कॉन्ग्रुएंट नाही आहे, म्हणजेच हे PQRS पॉईंट्स हे कोनसायक्लिक नाही आहेत, म्हणजे एका सर्कलवर नाही आहेत, म्हणजेच क्वाड्रिलॅटरल यांना जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक नाही आहे. इन फिगर B अँगल PQS म्हणजे हा PQS अँगल आणि अँगल PRS
and angle PRS are not congruent. हे काय नाही आहेत, कॉन्ग्रुएंट नाही आहेत. याचा अर्थ झाला देअरफॉर पॉईंट्स P, Q, R and S आर नॉन कोनसायक्लिक. हे नॉन कोनसायक्लिक आहेत, म्हणजेच मग यांना जोडून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल क्रमाने जोडून PQRS हा क्वाड्रिलॅटरल तयार होईल. हा क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अशा पद्धतीने या 2 टेस्ट आहेत सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या. आता मी तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, त्याचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं थिअरम, त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचं हे कॉन्व्हर्स आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम सांगतो अपोजिट अँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे सप्लिमेंटरी असतात, आणि त्याचा कॉन्व्हर्स सांगतं की एक पेअर जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलची एक पेअर जरी सप्लिमेंटरी असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. तर हे जे थिअरम आहे, हे जे टेस्ट म्हणून मी तुम्हाला दिलेली आहे, टेस्ट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची टेस्ट, ही पहिली टेस्ट म्हणजेच हे आहे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचं कॉन्व्हर्स आहे, जे पहिलं स्टेटमेंट मी दिली होती, पहिली टेस्ट जी दिली होती. आता हे मी तुम्हाला काय काय शिकवलं. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, नंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमची एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी, नंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरमचं कॉन्व्हर्स म्हणजेच टेस्ट, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची पहिली टेस्ट आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओळखायची दुसरी टेस्ट. हे एवढं तुम्ही नीट वाचून ठेवा, म्हणजे मी या सर्कलमधला शेवटचा एक्झरसाइज घेईल तुमचा कमी केलेल्या पोर्शनमधला, जो या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवर आधारित आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेटमध्ये येऊ, आणि प्रॉब्लेम सेटचे प्रश्न मी तुम्हाला सगळे समजावून सांगेन. ते झालं की आपला हा सर्कल चॅप्टर आपण कंप्लीट करू, आणि ट्रिग्नॉमेट्रिक चॅप्टर आपला सुरूच आहे. मग कोऑर्डिनेट जॉमेट्री राहतो आणि कन्स्ट्रक्शन हे चॅप्टर आपण या महिन्यात पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जास्तीत जास्त आपल्याला 2-4 दिवस एप्रिलचे लागू शकतील, पण त्याच्या आधीच आपण हे पूर्ण चॅप्टर्स कंप्लीट करू. प्रॉबेबिलिटी हा लास्ट चॅप्टर आपल्याला राहिला आहे, तो लास्ट चॅप्टर पण मी याच्यासोबत सुरू ठेवणार आहे. आता मी